नमस्कार. आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये स्त्रियांना किंवा गृहिणींना जे घरी काम करतात किंवा जॉब सांभाळतात अशा महिलांना वेळ नसतो, तर त्यांचं कायमचं रडगाणं असतं का मला वेळ नाही, कपडे धुवायला वेळ भेटत नाही किंवा आराम करायला वेळ भेटत नाही, मला भांडे घासायला वेळ भेटत नाही, स्वयंपाक करायला वेळ जातो. तर ह्या गोष्टींसाठी मी देखील कंटाळून हे बघू शकता वॉशिंग मशीन घेतलेलं आहे. परंतु तुम्ही सुद्धा जर तुमच्या पार्टनरला, गृहिणीला, तुमच्या बायकोला जरा कामामध्ये जरा हातभार लागावा या दृष्टीनं जर वॉशिंग मशीन घेणार असाल तर सुरुवातीला हा व्हिडिओ नक्की पहा. आणि सुरुवातीला ते घेण्याआधी आपल्याला काय काळजी घ्यायची किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत याचा आपण सविस्तर आढावा घेऊया. कारण ज्या मला फेस करावं लागल्या, मला त्याचा सामना करावा लागला, म्हणजे मशीनची डिलिव्हरी भेटून देखील मला 8 ते 15 दिवस त्याच्यासाठी उशीर झाला लावण्यासाठी. सर्व्हिस कशी आहे किंवा मशीनची याच्या रेटिंग कसं आहे, परफॉर्मन्स कसा आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया. मशीन घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यासोबत काय भेटतं तर हा एक पाईप भेटतो. हा फक्त 1 मीटर लांबीचा आहे. हा फक्त 1 मीटर लांबीचा आहे. हे बघू शकता तुम्ही. हा इथे मशीनला अटॅच होतो आणि हा तुमच्या टॅपला, नळाला किंवा इतर कोणत्याही कनेक्शनला हा अटॅच होतो. हा गॅसचं कनेक्शन कसं असतं त्या प्रकारे असतो. तर हा फक्त 1 मीटर असतो. याची तुम्ही काळजी घ्यायची. तर तुमचं डिस्टन्स किती आहे ते तुम्हाला महत्त्वाचं मी नंतर पुढे सांगतोच. आणि हा 1 मीटरचा होस पाईप भेटतो, ड्रेन पाईप. हा खराब झालेलं वॉश केलेलं पाणी हे ड्रेनेजमध्ये यातून बाहेर पडतं. तर हा पण 1 मीटरचा भेटतो. तर मला यातून सांगायचं काय आहे तर तुम्ही जो पाईप घेताय तुमचा वॉशिंग मशीनचं डिस्टन्स किती आहे, तुम्ही ज्या ठिकाणी ठेवणार आहे. आता मला जागा नाही आहे हे बघू शकता. तर इथं आमची रॅक आहे आणि इथं समोरच ही गिरणी आणि फ्रीज पण ठेवलेलं आहे. हे आमचं ॲक्च्युली किचन आहे आणि हे बाथरूम अटॅच आहे इथं. तर तुम्ही पाहू शकता मला जागा नाही आहे म्हणून हा पाईप हे दोन्ही पण पाईप याला मला बसवता आली नाही. कारण ड्रेनेज सोडायला पण तो पाईप अपुरा पडत होता 1 मीटर असल्यामुळे. आणि ड्रेनेजची हाईट पण बघा, या ठिकाणी हाईट पण या पाहू शकता तुम्ही इतकी पडते. त्याला पण ते सरळच पाहिजे असतो. आता या ठिकाणी हा वागतो तर हा सरळच पाहिजे असतो. हा सरळ असल्यानंतरच जे ड्रेनेजचं पाणी ते बाहेर जातं. म्हणून मी हा 5 मीटरचा पाईप नवीन दुकानातून खरेदी केलेला आहे. हा पाहू शकता. आणि हा पाईप जो तुम्हाला दाखवला आहे जो 1 मीटरचा होता तो आपण वापरत नाही आहे. तर तो पाईप देखील मी 5 मीटरचा नवीन मागवलेला आहे, ऑनलाईनच खरेदी केला आहे. तो मला 350-400 रुपयाला पडलेला आहे. सेम पाईप आहे परंतु लेंथला जास्त आहे. सेम पाईप आहे, हे पाहू शकता तुम्ही. सेम पाईप हा हातातला. त्यामुळं तुम्ही याची पहिल्यांदा खबरदारी घ्यायची का तुम्हाला कोणत्या कनेक्शनपासून तुमचं डिस्टन्स किती आहे मशीनचं. तर ते तुमच्या पाण्याचा सोर्स टॅप. आता मला दुसरा कनेक्शन नाही आहे, यासाठी मी ह्या टॅपला, ह्या नळाला मी अटॅच केलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही. त्याच्याबरोबर जे नळाला लावलेलं आहे त्याच्याबरोबर ते आपल्याला मशीन बरोबरच भेटतं. ते त्याला अटॅच करायचं आहे. आता मी इथं पण लावू शकत होतो, ह्या साध्या नळाला पण ते लागतं. मला ऑप्शन नाही आहे, आपण भाड्याच्या घरात राहतो त्यामुळं मी ते त्याला अटॅच केलेलं आहे. तर मी तुम्हाला अटॅच करून दाखवतो. हे बघा, हे असं पकडायचं आहे आणि याला हे कनेक्शन याला करायचं आहे. कनेक्शन केल्यानंतर हा लॉक याला बसतो वरती. आता हा लॉक झालेला आहे आणि हा टॅप चालू करायचा आहे. बघू शकता तुम्ही. आणि याला स्क्रूने टाईट करायचं अगोदर. याला स्क्रूने टाईट करायचं आहे आणि हा लॉक करायचा आहे. बिलकुल अजिबात एक थेंबही लिकेज होत नाही, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. आणि हा ड्रेन पाईप आहे. हा ड्रेन पाईप आहे. या ठिकाणी हे वॉश झाल्यानंतर बाहेर येतं. आपण आता कनेक्शन चालू केलंय. पाणी आता या ठिकाणी आलेलं आहे बघा. आता हे कळणार नाही, हे याला बसून घ्यायचं आहे आणि ड्रेन पाईप खाली बसून घ्यायचं आहे. चला आपण बघूया आता हे चालू कसं करायचं. आणि बघा, हे मशीन फुली ऑटोमॅटिक मशीन आहे. ह्याला अजिबात काहीच तुम्हाला करावं लागत नाही. फक्त नळ कनेक्शन चालू करणे
आणि मशीन कपडे टाकून डिटर्जंट वगैरे टाकायचं। हे बघा इथं या ठिकाणी डिटर्जंट टाकण्यासाठी जागा दिलेली। हे मशीन इको बबल मोडमध्ये येतं। इको बबल मध्ये जे डिजिटल कन्व्हर्टर, इथं 2 फॅन येतात। ह्याच्यात तुम्ही कोणतेही वॉशिंग पावडर टाकू शकता दोन्हीमध्ये आणि हे क्लोज करू शकता। बरोबर आहे, हे क्लोज करू शकता। आणि याच्यामध्ये आपण काही व्हाईट कपड्यांना निळ वगैरे टाकू शकतो याच्यामध्ये। आणि हे जे कनेक्शन आहे हे इथं दिसतं, त्यात तुम्ही कम्फर्ट म्हणा किंवा इतर सुगंधी लिक्विड तुम्ही यात टाकू शकता। तर मशीन घेण्याआधी तुम्हाला पाईप, हे दोन्ही पाईप, ड्रेन पाईप आणि इनलेट पाईप, हा आउटलेट झाला होज पाईप आणि हा इनलेट पाईप झाला, हा व्हाईट कलरचा आहे। तर त्याची लेंथ तुम्हाला चेक करायची आहे का तुम्ही ज्या ठिकाणी ठेवणार आहे तिथून नळापर्यंत किती लेंथ पाहिजे हे तुम्ही चेक करणार आहे। तर हे मशीन तुम्ही बघू शकता, एकदम ड्रम पण बघू शकता, तर डायमंड शेप ड्रम आहे। आणि ह्या मशीनला कुठल्याही प्रकारचा बेल्ट नाही आहे, डायरेक्ट ड्राईव्ह आहे, मोटर ड्राईव्ह। या ठिकाणी फिल्टर आहे, याचा फिल्टर पण असतो याला, तो क्लीन करायचा असं आठवड्यातून। हे बघू शकता, क्वालिटी एक नंबर आहे। मी 8 दिवस वापरून बघितलं आणि फुल्ली डिजिटल आहे। यात सगळ्या सायकल दिलेल्या आहेत। या ठिकाणी मशीनचा परफॉर्मन्स चांगला आहे, आपण बघू शकता। तर तुम्हाला ते दोन्ही पाईपाचा विषय झाला, नंतर याला बोर्डचं कनेक्शन तुम्हाला बघायचं आहे। बोर्डचं कनेक्शन पण तेवढंच महत्त्वाचं आहे। हे पाहू शकता, अशा प्रकारची याला पिन भेटते। तर मी नवीन याला बोर्ड बनवले, कारण मला बोर्डची पण लेंथ पुरत नव्हती। ज्या ठिकाणी मी ते लावणार आहे त्या ठिकाणी ही पिन पण पुरत नव्हती, तर मी याला सेपरेट एक केबल लावून ते बोर्डचं कनेक्शन पण काढलेलं आहे। या प्रकारची पिन असती आणि याला जर तुम्ही 3 पिनचं जर बोर्ड दिला, अर्थिंग अटॅच केली, तर नॉर्मल आपल्या घरामध्ये अर्थिंग अटॅच नसते, आपण तशाच ठिकाणी ते लावतो। तर आपण बोर्ड तयार केलं मी याला आणि अर्थिंग अटॅच करून दिलेली आहे। ही पिन मी इकडे लावत असतो दुसऱ्या बोर्डमध्ये आपल्या। तुम्हाला दाखवतो, ज्या ठिकाणी माझं फ्रीज ठेवलेलं असतं या ठिकाणी माझं फ्रीज ठेवलेलं आहे, त्याला अर्थिंग अटॅच आहे, म्हणून मी ते अर्थिंगच्या डायरेक्ट पिनचं कनेक्शन याला बनवून घेतलं आणि याला दिलं। हे बघू शकता, आणि आता ऑन केलं मी। तर तुम्हाला पिन पण बघायची, बोर्डचं कनेक्शन पण चेक करायचं आहे आणि अर्थिंग ही प्रॉपर पाहिजे। अर्थिंग दिली तर तुमच्या मशीनचं काही इश्यू येणार नाही। ॲटो डिजिटल इन्व्हर्टर म्हणून आहे, आता याने ते चालू केलेलं आहे, तुम्हाला दाखवतो। डिजिटल इन्व्हर्टर आहे तरी पण तुम्ही अर्थिंग दिली तर तुमचं मशीन सेफ असतं। लाईटीचा प्रॉब्लेम काय आला तर काही प्रॉब्लेम येत नाही। तर तुम्हाला आता कपडे टाकून दाखवतो। सुरुवातीला कपडे घ्यायचे आहेत आपण, कपडे घेऊन आणि गोळा करून नाही टाकायचे, एकदम त्याचा चोळामोळा करून टाकायचे नाही, एक एक सेपरेट करून टाकायचे। हे बघू शकता, कपडे असे टाकायचे आहेत त्याच्यामध्ये। आणि हे 7 किलोचं मशीन आहे, मशीनची कॅपॅसिटी पण असते। तुम्ही 7 किलो वजनाचे तुम्ही कपडे याच्यात टाकू शकता। 7 किलो म्हणजे आपण म्हणू काय आपण मोजून टाकायचे, तर तसं नसतं ते। तर 7 किलो म्हणजे आपण 3 ते 4 माणसांचे डेली जेवढे कपडे निघतात तेवढे आपण समजायचे की ते 7 किलो भरू शकतात। ते माणसांच्या हिशोबावरती त्याला 7 किलो 8 किलो असं दिलेले, याच्यामध्ये 8 किलो पण येतं। तर याची प्राईस मला वाटतं 17,000 17,500 काहीतरी समथिंग आहे। तर कपडे असे त्याचं हे टँगल काढायचं आहे, गोळा करून नाही टाकायचे आणि अशा प्रकारे मशीनमध्ये टाकून द्यायचे। मशीनमध्ये गोळा करून नाही टाकायचे, तर असे सुट्टे करून टाकायचे मशीनला, जेणेकरून सोयीस्कर जाईल। अशा प्रकारचे कपडे टाकून द्यायचे त्याच्यामध्ये। असे कपडे टाकून द्यायचे याच्यामध्ये। हे पाहू शकता तुम्ही। मशीनची क्वालिटी म्हणाल तर एकदम पॅकिंग एक नंबर येते, मस्त पॅकिंग येते, कुठे डॅमेज नाही काय नाही। आणि इन्स्टॉलेशन 2 दिवसानंतर ते करतात, तुम्ही बघू शकता। या प्रकारे तुम्हाला टाकायचे सगळे मशीनमध्ये कपडे।
आणि अजून एक गोष्ट राहिली, दोन्ही पाईपाची सांगितले मी. दोन्ही पाईपानंतर बोर्डचं एक मी तुम्हाला सांगितलं. बोर्डचं झाल्यानंतर अजून एक गोष्ट, 3 गोष्टी झाल्या. तर चौथी गोष्ट ही की तुम्ही खाली ऑब्झर्वेशन कराल ते मी काय ठेवलेलं आहे. मला तेवढं ऑफिसला जातो त्यामुळे वेळ पण नाही, आणि त्याला एक स्टँड भेटतं. तर ते स्टँड तुम्ही जर घेऊ शकता तर मशीन बरोबरच ते स्टँड पण घ्या. ऑनलाईन 800 रुपयाच्या पुढे स्टँड भेटतं, परंतु मी ऑर्डर केलं ते मला काय चांगलं भेटलं नाही, डॅमेज होतं, म्हणून मी ते रिटर्न केलं. अशा प्रकारे सगळे कपडे टाकलेले. स्टँड घेतल्यानंतर तुम्हाला जे व्हायब्रेशन होतं शेवटी स्पिनिंगला, तर ते होणार नाही. अशा प्रकारे सगळे कपडे टाकून घ्यायचे आहेत. हे पाहू शकता कपडे याने टाकलेले आहेत. आता हे जवळजवळ म्हणजे आपण काय मोजून नाही टाकले 7 किलो, परंतु ते कपडे सफिशियंट आहेत माझ्यासाठी, कारण 3च माणसांचे कपडे आहेत ते. तर हे झाल्यानंतर आपल्याला डोअर क्लोज करायचं आहे. आता तुम्ही बघाल हे डोअर ऑटोमॅटिक क्लोज होतं. ॲटोमॅटिक, त्याला ढकलायची गरज नाही, ढकलायचं नसतं या डोअरला. ॲटोमॅटिक डोअर क्लोज होतं आणि त्यानंतर मशीन चालू करायचं आहे. करचाल बाळा. त्याच्यानंतर मशीन चालू करायचं आहे. इतकं इझी आहे ना ते. तर आमचा स्वराज पण त्याला ऑपरेट करतो. त्याच्या मम्मीचं काम निम्म हलकं ते करतो. पॉवर बटन दाबायचं आहे. काय काय करायचं सांग. पॉवर बटन दाबायचं नंतर आपल्याला बोल. आपल्याला म्हणजे करायचे आपण आता नॉर्मल करायचे ना आपल्याला. काय काय आहे तिथं पण. हे नॉर्मल वॉश आहे. सेकंड नंबरचं हे क्विक वॉश आहे. आणि हे 3 नंबर पण आहे डेलिकेट. आणि मध्ये बेंडिंग. नंतर जीन्सचं 5 नंबर जीन्स. 6 नंबरचं कोणतं एनर्जी सेव्हिंग आणि रिन्स आणि स्पिन. आणि 8वं इको टब क्लीन आहे. 8वं म्हणजे आपल्याला मशीन महिन्यातून 2 महिन्यातून टब धुवायचा असला, मशीनचा टब हा जर धुवायचा असला तर इको टब मोड आपण वापरू शकतो. तर नॉर्मल वॉशिंगसाठी आपण ते फर्स्ट दाबायचं आहे. तर ते कसं सेट करणार आहे ते इथून सेट करायचं आपल्याला. आता 1 नंबर आला तर तो 1 नंबर म्हणजे नॉर्मल वॉशिंग, बरोबर. आता ते दाबल्यानंतर परत सेकंड नंबर येतो म्हणजे क्विक वॉश येतो. पण 3 येतं म्हणजे डेडिकेट येतं. डेलिकेट प्रत्येकाचा टायमिंग वेगळा येतो. आता 3 नंबर दाबलं डेलिकेट आलं तर त्याचा टायमिंग पण इथं 44 मिनिट येतो. बेंडिंग केलं तर त्याला 3 नंबर ते केलं तर त्याला टायमिंग बघा आता किती येईल. त्याला 93 मिनिट टायमिंग येतो. म्हणजे प्रत्येकाच्या याच्यानुसार सायकलनुसार टायमिंग येतो. फक्त तुम्हाला जर फक्त एनर्जी सेव्हिंग केलं तर बघा तुम्ही टायमिंग किती येतो. एनर्जी सेव्हिंगला टायमिंग त्याला दाखवत नाही. ठीक आहे. 7ला इको टब क्लीन फक्त म्हणजे कपडे बाहेर पिळले आणि इथून फक्त स्पिन केले, वाळवले, तर त्याचं पण ते घेतं. तर आपल्याला फक्त नॉर्मल वॉश करायचं आहे. 8 पर्यंत येते. हे बघा हे तर नंबर दिलेत आणि इथं सायकल येतं. आपल्याला नॉर्मल करायचं आहे तर नॉर्मलला आपण ओके करणार. तर आता मशीन चालू झाले नॉर्मलला, आपण पाहू शकता. वॉश हे पाहू शकता तुम्ही. मशीन आता अंदाज घेते का साधारण किती कपडे आहेत आणि त्याला किती पाणी पाहिजे याचा अंदाज घेते कपडे मशीन. का मला इतकं कपडे आहेत तर मला पाणी किती भरलं पाहिजे याच्यानुसार ते स्पिन करून त्याचा अंदाज घेते का मला पाणी किती पाहिजे हे कपडे धुण्यासाठी. आणि मी मगाशीच कॉक चालू केलेला होता हा, तर ते आता पाणी ऑटोमॅटिक इथं मोटरीनं क्लोज केलेले ते ऑन करल. टायमिंग बघा या ठिकाणी 50 मिनिटं लागतील. एवढ्या कपड्यांना 50 मिनिट्स पाहिजेत. हे बघा पाणी आता चालू झालं. पाणी आता चालू झालं. आता त्याला जेवढं पाहिजे तेवढं तो पाणी घेणार आणि 50 मिनिटामध्ये हे कपडे आपल्याला धुवून देणार. इथं सायकल बघू शकता तुम्ही. वॉश चाललंय.
वॉश म्हणजे पाणी आता पूर्ण ह्या टबमध्ये भरल्यानंतर ते वॉश करणार, नंतर रिन्स करणार, नंतर फायनलला स्पिन करणार आणि कपडे आपल्याला सुकवून देणार. हे पाहू शकता इथून पाणी कसं गळतंय. सेफ्टी लॉक. इथून पाणी गळतंय. हे पाहू शकता इथून पाणी गळत असतं. इथं डिटर्जंट वगैरे आहे ना, तिथून पाणी गळत असतं. तर चालू करायच्या आधी आपल्याला कपडे टाकल्यानंतर सुरुवातीला डिटर्जंट आणि कम्फर्ट वगैरे जे असेल ते टाकून घ्यायचं आहे. तुम्ही कम्फर्ट कुठे टाकता दादा? ह्याच्यात लिक्विड टाकतो. इथं लिक्विड टाकायचं. ओके, ह्याच्यात मी हे कम्फर्ट टाकलेले. इथं कम्फर्ट मी टाकून दिलेले आहे. आणि हे डिटर्जंट तिथं टाकायचं आहे. सॉफ्टर डिस्पेन्सर तिथं लिक्विड टाकायचं. ओके, तिथंच लिक्विड टाकायचं आपल्याला. तर हा माझ्याकडे एरियलचा आहे. आणि तुम्ही जास्त रिझल्ट चांगला पाहिजे असेल तर तुम्हाला असले काहीतरी लिक्विड वापरायला पाहिजे. तुम्ही निरमा पण टाकू शकता. आता निरमा माझ्याकडे नाही आहे, तर यात तुम्ही लिक्विड पण टाकू शकता वॉशसाठी. पाहू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही लिक्विड टाकू शकता. आता निरमा पावडर माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, तर तुम्हाला जेवढी पाहिजे असेल तेवढी तुम्ही त्यात लिक्विड ॲड करू शकता. ओके, हे टाकल्यानंतर हे बघा यात टाकलेलं आहे आणि यात तुम्ही निरमा पावडर टाकू शकता. आता जे होतं यात निरमा पावडर टाकू शकता. ठीक आहे, आपण क्लोज करू. ओके, ह्या डोरला अजिबात दाबायचं नाही हे टाकल्यानंतर. आता ऑटोमॅटिक चालू होईल ते. हे बघा चालू झालं. आता याला जवळजवळ 20 मिनिट घेईल ते भरण्यासाठी. हा टब पूर्ण कपड्याच्या लेवलला पाणी आल्यानंतर ते मशीन वॉशिंगला चालू होतं, पाणी ऑटोमॅटिक बंद होतं. तर मशीन चालू असताना तुम्ही डोअर ओपन केलं तर ऑटोमॅटिक मशीन बंद होतं आणि तिथं क्लोज डोअर म्हणून अलार्म येतो. याची पण आपल्याला काळजी घ्यायची. आणि इथं फंक्शन पण आहेत. डिले तुम्ही टायमर पण सेट करू शकता. टायमर सेट करू शकता, वॉटर लेवल सिलेक्ट करू शकता. आणि जो आवाज येतो तर तो म्यूट करू शकता, अनम्यूट करू शकता. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे लहान मुलांपासून सावधान राहण्यासाठी, काळजी घेण्यासाठी इथं लॉक आहे, सेफ्टी लॉक. ओके, सेफ्टी लॉक आहे. तर इथं दाखवलं हे दोन्ही बटणं बरोबरच प्रेस केल्यानंतर सेफ्टी लॉक इनेबल होतं आणि पुन्हा दाबून धरल्यानंतर 2 सेकंद डिसेबल होतं. म्हणजे लहान मुलांनी काही हातबीत कुठं काय हे केलं तसं काही इश्यू नाही त्याला. आता आमचा स्वराजच एवढं लहान ते मशीन ऑपरेट करतोय. आईला खूप हातभार लावतोय तो. आता कपडे धुतो, सगळं करतो. तर तुम्ही पण ते करू शकता. आणि पॉवर सेविंग गाईडचं आहे इथं. तर 5 स्टार रेटिंग याला भेटलेलं आहे. म्हणजे जास्त पॉवर कन्झ्युमेशन पण ते करत नाही आहे. आता तुम्हाला पुढचं मी दाखवतो कपडे धुवायला लागल्यानंतर. चला ठीक आहे, भेटूया. हे बघा अशा प्रकारे पाणी इथून पडतं. ज्या ठिकाणी तुम्हाला दाखवलं ट्रे ओपन करून त्या ठिकाणी 2 फॅन आहेत. इको बबल स्ट्रॉम आहे तिथं. तर तिथं डिटर्जंटचं पाणी गेल्यानंतर बबल होतात आणि ते पाणी खाली कपड्यांवरती पडतं. हे बघू शकता तुम्ही, कपड्यावरती ते पाणी पडतं. मग आतमध्ये कपडे आणि ते पाणी कपड्यांवरती पडतं. आता हे कपड्याची लेवल होईपर्यंत ते पाणी पडणार आणि लेवल झाल्यानंतर ऑटोमॅटिक ते मशीन चालू होणार आणि वॉशिंगला सुरुवात होणार. हे बघा आता 45 मिनिट राहिलेत. इतका वेळ त्या मशीनने पाणी घेतलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही. पूर्ण कपड्याची लेवल होईपर्यंत ते पाणी घेतं आणि पाण्याची लेवल पूर्ण झाल्यानंतर ते पाणी ऑटोमॅटिक बंद करतं. आणि आता त्याचं वॉशिंग चाललेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही, वॉशिंग चाललेलं आहे त्याचं.
बघू शकता ते उलट्या पालट्या करतंय कपडे. बघू शकता हे कशा प्रकारे वॉशिंग करते. आणि पाण्याचा कलर पण तुम्हाला बदललेला दिसत असेल, खराब झालेला. मी मशीन बऱ्याच सर्च केलं, त्यानंतर मला सॅमसंगचा जरा रिझल्ट चांगला आला म्हणून मी हे मशीन मागवलेलं आहे. तुम्ही बघू शकता मशीनचं वॉशिंग आता हे चालू होईल आणि हे आता 15-20 मिनटं वॉशिंग सायकल चालू होणार त्याचं आणि हे ड्रेन होणार नंतर. आता बघा त्याला थोडंसं पाणी कमी पडलं आहे तर ते पुन्हा थोडंसं पाणी पुन्हा एक्स्ट्रा घेते त्याची लेवल कंप्लीट करण्यासाठी. आणि इथं बघू शकता हे वॉशिंगला सायकल चालू आहे, त्याचं वॉशिंग चालू आहे. आता या ठिकाणी पाणी ते घेते, त्याला पाहिजे तेवढं ते पाणी आता घेते. थोडंसं कमी पडते, पुन्हा 1-2 मिनटात पाणी बंद होईल आणि पुन्हा वॉशिंग चालू होईल. हे बघा पाणी त्याचं घेऊन झालं 2 मिनटात, परत पुन्हा वॉशिंगला सुरुवात केलेली त्यांनी. पाणी लय घाण झालंय. आपण जे डिटर्जंट टाकलं होतं ते या सेक्शनमध्ये टाकलं होतं तर ते त्यातून त्यात तिकडं मिक्स झालेले. इकडून ते सोडतंय आता. आणि आता डायमंड ड्रम असल्यामुळं कपडे जरा बऱ्यापैकी क्लीन होतात. आणि जेव्हा ड्रेनेज होईल तेव्हा तुम्हाला मी पाणी दाखवतो की किती खराब पाणी बाहेर आलेलं आहे. त्याला साफ बीप म्हणतो रे. हे बघा ड्रेन चालू झाले आता. ड्रेन कपडे पहिलं वॉश झालेलं आहे, त्याचं पहिलं वॉश झाल्यानंतर ते पाणी ड्रेन केलेलं आहे, त्याने सोडलेलं आहे. पाहू शकता तुम्ही पूर्ण पाणी आता ड्रेन झालेलं आहे. आता ही मशीन पुन्हा पाणी घेईल. मशीन आता परत पाणी घेणार नवीन एकदा वॉश करण्यासाठी. हे बघा पाणी आता संपलेलं आहे. पण मी तुम्हाला काय सांगितलं की ही लेवल, ही पाईपाची लेवल आणि ही लेवल, ही पाईपची लेवल कमी पाहिजे मशीनच्या लेवलपेक्षा. आता ती माझ्याकडं नाही आहे, ही लेवल माझी जास्त आहे म्हणून मला इथं वीट ठेवावी लागते, ती लेवल ॲडजस्ट करावं लागते कारण यात पाणी अडकून राहतं. हे बघा आता मी हातानं वरती ओढतो तर अजून या पाईपमध्ये बघा पाणी. म्हणून ही लेवल मेंटेन करायची असते. तर मशीन बघा पुन्हा एकदा स्पिन करते आणि पुन्हा एकदा ते पाणी घेईल. इथं बघा रेन्स आणि स्पिन, ते पुन्हा एकदा स्पिन करते आणि पाण्याचा अंदाज घेते आणि पुन्हा एकदा पाणी येईन आणि पुन्हा एकदा त्यात क्विक वॉश होऊन बाहेर काढील. बघू शकता रेन्स करतं ते उरलेलं सगळं पाणी निचडतंय, ते पिळून काढतंय. पाहू शकता तुम्ही असं केल्याने सगळं जे कपड्यामध्ये पाणी एक्स्ट्रा साठलेलं आहे ते सगळं बाहेर जात आहे. बघा पाणी बाहेर जाते, इतका फास्ट फिरतं ते. त्याचा RPM चेक करा तुम्ही. मशीन पण थोडंसं हलतं त्यामुळं त्याला बेस तुमचा पक्का पाहिजे. हे बघू शकता तुम्ही किती जोरात फिरते. आणि उरलं सुरलं सर्व पाणी ते बाहेर पिळून टाकते. इतकं जोरात मशीन फिरतंय तरी पण त्याचा आवाज येत नाहीये जास्त आणि जास्त व्हायब्रेशन पण करत नाही. बघू शकता तुम्ही. आता 24 मिनिट राहिले त्यामुळे ते शक्यतो परत पाणी घेईल आणि परत चालू कराल. बघा आत्ताही थांबलेले
इतक्या वेळानंतर थांबलेलं आहे आणि आता परत पाणी घेऊन येते. हे बघा, वाल्व ओपन झाला आहे. आता पुन्हा पाणी गेलं, चालू झालं पाणी. पुन्हा त्याला पाणी म्हणजे म्हणतो ना आपण, फक्त निथळून टाकल, फक्त पाण्याने वॉश करल आणि पाणी लगेच सोडून देईल. 5-10 मिनटं तरी त्याला लागतात. आता हे पुन्हा ते असे भरणार पूर्ण कपडे आणि पुन्हा ते वॉश करून सोडून देणार पाणी. नंतर शेवटी स्पिन होणार. परत मशीन चालू झालेलं आहे. रिन्सवर आहेत. आता मी व्हिडिओ काढतोय कारण पप्पा झोपलेत. हे बघा, बरोबर दाखवत. हा रिन्समध्ये आहे, म्हणजे हळूहळू असं घुमतं आणि तुम्हाला पाण्यामध्ये अजून थोडासा प्रकार दिसायला भेटत. आणि आता कोणचे 17 बरोबर 17 मिनिट स्पिन रिन्सवर आहे. आता रिन्सवर आहे. ते थांबले. मध्ये थोडं थोडं घुमतात. आवाज येतात असंच आहे. आणि आता मी परत स्पिनवर टर्निंग इन्स्टॉल. लवकर भेटू. हे बघा, आता स्पिनला चालू झालेले. हे पाहू शकता तुम्ही. आता स्पीडने फिरणार आणि कपडे एकदम सुकून बाहेर काढणार. हे बघा, फायनली रिझल्ट आपण याचा चेक करूया. हे बघा, इतकंच फास्ट फिरत असतं आणि पूर्ण जे पाणी शिल्लक राहिलेलं, थोडंसं मॉइश्चर जो शिल्लक राहिलेला आहे ना, तो पूर्ण ते काढून टाकतं. या पाईपनं थोडं थोडं पाणी, थेंब थेंब पाणी पूर्णपणे निघून जातं. हे बघा, आता मशीन पण जरा अनस्टेबल व्हायला लागले. बघू शकता तुम्ही, इतकं फास्ट फिरतं RPMने का ते पूर्णपणे आता पूर्ण पाणी काढून टाकल. जेवढं काही शिल्लक आहे थोडंसं पूर्ण पाण्याचा कण काढल आणि शेवटी बघ ते 15 ते 20 मिनिटातच कपडे आपले वाळून जातात. सावलीमध्ये जरी फॅनखाली वाळत टाकले ना तरी पण ते कपडे वाळून जातात. इतका डिफरंट पडतो. म्हणजे आता पावसाळा चालू आहे तरी पण ते पावसाळ्यामध्ये सुद्धा 15 ते 20 मिनिटांमध्येच कपडे पूर्णपणे वाळून जातात. हे बघा, या ठिकाणी जे कपडे आहेत ते पूर्ण याच्यातून वाळून जातात. ते पावसाळ्याचं जे आपण म्हणतो, पावसाळा आला काढा कपडे, पाऊस गेला आता ठेवा वाळत बाहेर कपडे, तर असला काय झंझट याच्यासाठी नाही आहे. तर 10 ते 15 मिनिटातच फॅनच्या हवेखाली सुद्धा एकदम कोरडे सुकून जातात. आता जरी मशीनमधून काढले आणि हातात घेतले ना तर एकदम कोरडे, तसे घातले तरी लगेच ते 10 मिनिटात वाळून जातात. इतका डिफरन्स पडतो. बघू शकता ते
स्पिन करताना बघा पाणी आता बाहेर चाललेले स्पिन करून पाहू शकता तुम्ही. इतकं म्हणजे ते पूर्ण एक एक थेंब काढतं त्याचा. हे बघा किती स्पीडने फिरतंय ते. आपण फायनल रिझल्ट बघूया याचा. हे पहा आता इतका वेग वाढलाय त्याचा, तर पूर्ण पाण्याचा पण आवाज तुम्हाला येत असेल तिकडे. हे पाणी पण तिकडे निघायला लागले. मशीन पण अनस्टेबल व्हायला लागले. बघा याचं शेवटचं व्हायब्रेशन एवढं आहे, हे पाहू शकता तुम्ही. पाहू शकता कसं हालतंय आणि किती स्पीडनं फिरतंय. आता 5 मिनिट राहिले तरी पण मशीन तितक्याच वेगनं चालतंय आपलं. हे 3 सायकल पूर्ण कंप्लीट होतात. वॉश होतात, वॉश होऊन रिन्सला जातं, रिन्स होऊन पुन्हा पाणी घेतं, मग ते पाणी ड्रेन करून पुन्हा स्पिन होतं. हे फायनल म्हणजे पूर्ण 1 तास तुमचे कपडे धुण्यासाठी लागतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बघा पाणी आता पूर्णपणे गेलेलं असणार आहे. पाणी आता पूर्णपणे गेलेलं असणार आहे. 4 मिनिट राहिले, तुम्हाला मी दाखवतो ते. आता 3 मिनिट राहिलेत. शेवटचे 3 मिनिटात आपले कपडे ओके होणार. आहे त्या स्पीडने फिरतंय, आहे त्या स्थितीमध्ये पूर्णपणे पाणी ते बाहेर टाकतंय. हे बघू शकता. ह्या 3 गोष्टी मी तुम्हाला वॉशिंग मशीन घेताना सांगितल्या. तुमच्या ह्या दोन्ही पाईपची लांबी, ड्रेन पाईप आणि इनलेट पाईप, आणि बोर्डचं कनेक्शन विथ अर्थिंग त्याला कंपल्सरी पाहिजेच. तुम्ही नसन देत तरी पण ठीक आहे, परंतु इन फ्युचर काही प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्याला केबल पण बघा मी किती जाड घेतलेली आहे. केबल पण मी जाड घेतलेली आहे, हे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीची केबल पण जाड घ्यायची आपल्याला, आणि 3 फेज पाहिजे त्यामध्ये, कारण आपल्याला अर्थिंग पण कनेक्ट करायची. 3 वायरी पाहिजे त्याच्यामध्ये, आणि पूर्णपणे डिजिटल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याला काहीच करायचं नाही, फक्त कपडे टाकायचे आणि सोडून द्यायचं आणि कपडे बाहेर काढायचे बस, बाकी काहीच नाही. समजा मध्ये लाईट गेली, काय झालं मधीच, तर तुमचं आहे तिथूनच पुन्हा चालू होतं. असं काही नाही का परत तुमचं सायकल चालू होणार आहे. हे वॉशिंग सायकल आहे, त्या पद्धतीने ह्या बटनावर ते ऑपरेट करायचे. नंबर 1 2 3 ही रेड लाईट आहे, ती तिथं ब्लिंक होते मग आपण हे दाबल्यानंतर. आणि हे पॉज करायचं आहे, मशीन तुम्हाला मध्ये थांबवायचं आहे तर तुम्ही हे पॉज करून थांबू शकता, आणि तुमचं काय असेल कपडे वाढवायचे कमी करायचे करू शकता. हे तर तुम्हाला सांगितलं चाइल्ड लॉक आहे. नंतर हे वॉटर लेवल हे फंक्शन आहे, इथले फंक्शन आहेत. हे वॉश करायचे तुम्हाला फक्त रिन्स करायचं आहे, स्पिन करायचं आहे, किंवा तुम्ही हाताने पण धुवू शकता आणि याच्यात आणून फक्त सुकवू शकता, स्पिन करू शकता. सायकल संपलेलं आहे बघा. आता अलार्म देईन आणि तुमचं मशीन कपडे व्यवस्थितपणे धुतलेले आहेत. आता हे बघा झालं, अलार्म यायला लागला आणि 0 सायकल. तुम्ही इथून ऑफ करू शकता आणि हे स्विच पण तुम्ही बंद करू शकता. आणि आता कपडे कसे वाळलेत किंवा सुकलेत हे तुम्हाला दाखवतो मी. हे डोअर ऑटोमॅटिक हे असल्यामुळं त्याला दाबायचं नाही, त्याला खाली घेऊन सोडायचं आहे फक्त. हे बघू शकता कपडे कसे आहेत, कपड्यांची क्वालिटी पाहू शकता तुम्ही कसे वॉश केलेत ते. तर तुम्हाला यातले 2 कपडे दाखवतो मी काढून. पूर्णपणे सुकलेले आहेत, पूर्णपणे सुकलेले. हे बघ
काहीच ओलसरपणा नाही, काहीच ओलसरपणा नाही आहे कपड्यांमध्ये. आणि इतके मोठमोठे कपडे, काहीच म्हणजे तुम्ही आता सुद्धा घालू शकता, जाणवत नाही हाताला का हे ओले आहेत म्हणून. हे बघा, काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे एकदम सुकलेलेच आहेत ते. हे तसे सुद्धा तुम्ही आता हे टाकले फॅन खाली तर 10 मिनिटात हे ओके होणार. आणि असं नाही का फक्त पातळ कपडे, हे बघा जीन्स पण फक्त कपडे टाकताना तुम्ही लक्षात ठेवा, गुंता करून नाही टाकायचे, तुम्हाला ते सेपरेट करून असे सुट्टे करून टाकायचे आहेत. सुट्टे करून टाकल्यानंतर ते त्याचे गुठाळा होत नाही. बघा जीन्स पण आहे, पाण्याचा एक पण अंश राहत नाही शिल्लक. अशा पद्धतीने कपडे धुवून होतात. पाहू शकता तुम्ही क्वालिटी. तरी मी त्याला निरमा पावडर वगैरे काही टाकलेली नाही, कुठले डिटर्जंट टाकले असती तर रिझल्ट याच्यापेक्षा बेटर असतं. वाटतच नाही का हे ओलं आहे म्हणून. खरं तर आपला वेळ वाया जातो, पाऊस आला पाऊस गेला, ह्या गोष्टीपासून आपल्याला सुट्टी भेटते. बस वेळ थोडा जातो, परंतु आपल्याला काय त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तर मला याचा रिझल्ट आवडला आहे, तुम्ही चेक करा एकदा. हे बघा, हे डोअर या पद्धतीने बंद करायचं, हे सोडून द्यायचं इथपर्यंत, ते आपोआप त्याच्या याने ॲटोमॅटिक क्लोज होतं, हायड्रोलिक सिस्टमसारखं. चालूमध्ये तुम्ही हे डोअर जर उघडलं तर ॲटोमॅटिक पॉज होतं मशीन. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. धन्यवाद.